ईपीएफओकडून पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये बदल, घर घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बाब. कर्मचारी पीएफ खात्यातून 90% रक्कम काढू शकणार. नव्या नियमांमुळे पीएफची रक्कम लवकर मिळणार. दहिसर अंधेरी मेट्रो मार्गावर 21 वाढीव फेऱ्या चालवल्या जाणार. मेट्रो 2 आणि 7 या मार्गांवर 3 नव्या गाड्या दाखल. दर 5 मिनिटांनी धावणार मेट्रो. आणि कागार ते गेटवे ऑफ इंडिया प्रवास भुयारी मेट्रोतून होणार. मेट्रो 11 मार्गिकेच्या प्रस्तावास सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा. एमएमआरसीकडून भुयारी मेट्रो 11 बांधण्याचा निर्णय. गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेटीला उच्च न्यायालयाची परवानगी. अटी शर्तींचा परवानगी जेटीला हायकोर्टाची परवानगी. अटी शर्तींचं काटेकोरपणे पालन करण्याचे राज्य सरकारला आदेश. राज्यातील 28 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 25 ते 50% पावसाची नोंद. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार बीडमधील धारूर तालुक्यात अजूनही 25%पेक्षा कमी पावसाची नोंद. राज्यातील जलविद्युत प्रकल्पात 31,955 कोटींची गुंतवणूक. पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 4 सामंजस्य करार. 4ही प्रकल्पातून 6,450 मेगावॅट वीज निर्मिती तर 15 रोजगार उपलब्ध होणार. 20 जुलैनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय होणार. पुढील 5 दिवसांमध्ये विदर्भात पावसाची शक्यता. राज्यभरातील 170 शेतकरी परदेश दौऱ्यावर जाणार. परदेश दौऱ्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद. महिला शेतकऱ्यांनाही योजनेत सहभागी होता येणार. गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा 5,000 बस धावणार. रेल्वे आणि एसटीचं आरक्षित तिकीट मिळत नसल्याने एसटी महामंडळाकडून 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 जादा बस सोडण्याचा निर्णय.